मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकातील 13 नंबरला जो धडा आहे आपली सुरक्षा आपले उपाय या पाठाचा अभ्यास करणार आहोत। आपली सुरक्षा आपले उपाय। दीपा घाबरी होऊन धावत पळतच घरात शिरली। तिने आईला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, आई, शेजारच्या गल्लीतल्या एका काकूच्या घरात गॅसच्या टाकीचा स्फोट झाला। सगळे लोक त्या घराच्या दिशेने धावत होते। घरात नुसता जाळ दिसत होता। लोक पाण्याच्या बादल्या, मातीची घमेले नेत होती। एका काकांनी गाडी काढली आणि काकूंना दवाखान्यात नेले। आई, त्या काकू बऱ्या होतील का ग? एका दमात दीपाने पाहिलेले दृश्य आईला सांगितले। हे सगळे पाहून ती खूप घाबरली होती। आई तिला म्हणाली, बाळ, त्या काकू नक्कीच बऱ्या होतील। त्यांना नेलंय ना दवाखान्यात? अगं, आता वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती झाली आहे। नवनवीन औषधं, नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे। तू घाबरून जाऊ नकोस। तरीही दीपाच्या मनात अनेक प्रश्न होते। विचार करा, सांगा, खालील विद्युत उपकरणे वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल? इथे 1 नंबर दिलेला आहे, इस्त्री। तर इस्त्री वापरताना तुम्ही काय काळजी घ्याल? तर इस्त्री वापरताना इस्त्री जास्त गरम होणार नाही याची काळजी घ्यावी। तसेच इस्त्री थोडी थंड झाल्यावरच कपड्यांवर फिरावी आणि ज्यावेळेस आपले कपडे इस्त्री करून होतील त्यावेळेस इस्त्री तशीच थोड्या वेळ उभी राहून द्यायची। नंतर पुढचा आहे गीजर। ज्यावेळेस गिझरचं बटन तुम्ही पाणी तापवण्यासाठी चालू कराल त्यावेळेस आंघोळीला गेल्यानंतर गिझर बंद करावे आणि नंतर आंघोळ करावी। नंतर आहे मोबाईल। तर ज्यावेळेस मोबाईल फोन चार्जिंग करून झाल्यानंतर मोबाईलच्या चार्जिंगचं बटन आठवणीने बंद करावे, चार्जर काढून ठेवावे। आपण आता पुढच्या पेजवर बघूया। चित्राचे निरीक्षण करा आणि वाचा। तर इथे बघा, एक चित्र दिसत आहे। एक मुलगा आंघोळ करत आहे आणि तो गिझरचं बटन चालू करत आहे असं ह्या चित्रात दाखवलेलं आहे। आंघोळीला जाताना अगोदर गिझरचे बटन बंद करावे व नंतर गिझरचे गरम पाणी सोडावे। वीज प्रवाहित होताना काही अडथळा आला तर वीज प्रवाह पाण्यात प्रवाहित होऊ शकतो व विजेचा झटका बसू शकतो। त्यामुळे आंघोळीला जाताना अगोदर गिझरचे बटन बंद करावे। दुसरा चित्र पाहूयात। लग्न, कौटुंबिक समारंभ वा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विजेची आवश्यक रोषणाई टाळावी। रोषणाईसाठी लावलेल्या दिव्यांपासून वीज प्रवाह प्रवाहित होताना जर काही अडथळा आला तर आग लागण्याची शक्यता असते। पुढचं चित्र पाहूयात। तर इथे बघा, लाईटची वायर आहे आणि त्याच्यावरती शतरंजी टाकलेली आहे। तर सतरंजी, कार्पेट, गालिचा या खालून विजेची वायर जाऊ देऊ नये, कारण जर त्या आच्छादित वायरीच्या भागात वायर खराब झाली तर वीज प्रवाह प्रवाहित होताना अडथळा येऊन आग लागू शकते। पुढच्या चित्रात बघूयात। विजेच्या एका बोर्डावर विजेवर चालणारी अनेक साधने व त्यांचे प्लग लावू नयेत। वीज प्रवाहावर दाब येऊन आग लागू शकते। रात्री झोपताना वा घराबाहेर जाताना विजेची दिवे व इतर उपकरणे बंद ठेवावीत, त्यामुळे विजेची बचत होते। विद्युत मंडळाच्या डीपीतून अनेक घरांमध्ये वीज प्रवाह प्रवाहित केलेला असतो। त्या डीपीमध्ये वायरींचे जाळे दिसते। या डीपीपासून दूर राहावे, त्या वायरींना हात लावू नये। घरातील लॅम्पशेडवर वा बल्बवर एखादा रुमाल वाळत घातला, बल्ब खूप गरम झाला तर तो वाळत घातलेला रुमाल पेट घेऊ शकतो। स्वयंपाकाची शेगडी स्टोव्हजवळ जळाऊ वस्तू ठेवू नये। उदाहरणार्थ कपडे, काचेच्या वस्तू, लाकडाच्या वस्तू, कागद इत्यादी।
लक्षात ठेवा, खिडक्यांच्या पडद्याजवळ पेटती मेणबत्ती, उदबत्ती वा इतर गोष्टी ठेवू नयेत. आगीमुळे घरात खूप धूर झाला असेल तर घरातून रांगत बाहेर पडावे. विद्युत उपकरणांचा वापर करून झाल्यावर विद्युत बटन त्वरित बंद करावे. दक्षता घेऊया. मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना फोन आला तर चार्जिंग बंद करून फोन घेणे. लायटर, काडेपेटी यांच्याशी न खेळणे. विद्युत वायर किंवा विद्युत तारेवर वजन पडणार नाही हे पाहणे. जुन्या कुरतडलेल्या विजेच्या वायरी वेळीच बदलाव्यात. मुलांनो, या सर्व गोष्टींची दक्षता आपण आपल्या घरामध्ये दैनंदिन जीवनामध्ये घेतली तर ह्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल आणि आपल्या घरात कोणतीही मोठ्या प्रकारची दुर्घटना होणार नाही. आपली सुरक्षा, आपले उपाय या पाठामध्ये आपल्याला आगीपासून कशा पद्धतीने स्वतःचा बचाव करता येऊ शकतो, त्यावर आपण काय काय उपाय करू शकतो ते आपण या पाठामध्ये पाहिले. तुम्हाला हा पाठ नक्कीच समजला असेल. तर असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.